निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या नेत्यांना जनतेच्या मूलभूत समस्या दिसेनाशा झाल्या आहेत। अकोला तेल्हारा मार्गावर एसटी बस बंद पडून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। भंगार बसेसचा त्रास वाढत असून प्रशासन आणि जनप्रतिनिधी या दोघांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तेल्हारा तालुक्यात निवडणूक प्रचाराची लगबग वाढली असली तरी जनतेच्या मूलभूत सोयी सुविधा मात्र दिवसेंदिवस ढासळत चालल्या आहेत। अकोला ते तेल्हारा मार्गावर धावणारी एसटी बस आज सकाळी मध्य रस्त्यात बंद पडली। त्यामुळे शाळकरी मुलांपासून कामगारांपर्यंत सर्व प्रवाशांना रस्त्यात कोणीच आधार नसताना अर्ध्यात उतरावे लागले। जिल्ह्यातील बस सेवा गेल्या काही महिन्यात अक्षरशः भंगार झाली आहे। बसचा ताफा मोडकळीस आलेला असून तेल्हारा आगार किंवा अकोला मुख्य आगार सर्वत्र हीच दयनीय स्थिती दिसून येते। प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न तर गंभीर असून जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा तरी कसा, असा सवाल नागरिक विचारत आहेत। निवडणुकीच्या धामधुमीत भाषणांमधून विकासाच्या गप्पा मारल्या जातात, पण प्रत्यक्षात जनतेची रोजची फरफट होतच आहे। उपनगरातील आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना बस मिळणे अवघड आणि मिळाली तरी रस्त्यात बंद पडण्याचा धोका कायम असतो। अशा स्थितीत प्रशासन आणि राजकारण्यांनी या समस्येकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे। तेल्हारा परिसरात बस सेवा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे। जनतेच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेली ही समस्या निवडणूक संपण्यापूर्वी सुटते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।